गुरुपुष्यामृत योग या योगावरती आपण कुठलीही सेवा केली, कुठलाही उपाय केला तर 100% फलित होत असतो. प्रत्येक स्वामी भक्त गुरुपुष्यामृत योगाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात. 23 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी अतिशय दुर्मिळ योग जुळून आलेला आहे, तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग. स्वामींचा आवडता दिवस गुरुवार आहे आणि स्वामींचा वारही गुरुवार आहे आणि याच दिवशी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. तर गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला काही सेवा करायच्या आहेत, त्या कोणत्या तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. 23 एप्रिल रोजी आलेला गुरुपुष्यामृत योग हा सतत येत नाही, त्यामुळे या दिवशी आपण ज्या सेवा करतो त्या 100% फलित होतात. त्यामुळे स्वामी सेवा तर आपल्याला करायचीच आहे, त्याबरोबर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायच्या आहेत, गुरुग्रह बळकट करण्यासाठी आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि असा योग परत परत जुळून येत नाही. त्यामुळे सेवा नक्की करा. पुष्यामृत योगावरती सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. पिवळे वस्त्र जर तुम्हाला शक्य असतील तर नक्कीच परिधान करा. याने सुद्धा आपला गुरुग्रह मजबूत होतो. त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे त्यावरती तुम्ही पाणी शिंपडा, कारण तिथे आपल्या पितृदेवांचा वास असतो आणि पितरांचं स्मरण करणं, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करणं हेही आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. थोडीशी हळद घ्या, अष्टगंध घ्या, त्यामध्ये गोमूत्र किंवा गुलाब पाणी किंवा शुद्ध पाणी मिक्स करून त्याची पेस्ट करा आणि ती उंबऱ्यावरती तुम्हाला लेपन करून घ्यायची आहे. उंबऱ्यावरती दोन्ही साईडला तुम्ही शुभचिन्ह काढा, स्वस्तिक काढू शकता. हळदीने कुंकवाने तुम्हाला काढायचं आहे. खाली तुम्ही छानशी सुंदर रांगोळी काढा. रांगोळीची, उंबऱ्याची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करा. धूपदीप अगरबत्ती ओवाळा. त्याचप्रमाणे तुम्हाला एक तुपाचा दिवा उंबरठ्यावरती प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा आपण घराच्या बाहेर जाऊ तेव्हा आपल्या डाव्या साईडला येईल आणि जेव्हा आपण घरात प्रवेश करू तेव्हा आपल्या उजव्या साईडला येईल, अशा प्रकारे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर निघून जाते आणि परत आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. गुरुपुष्यामृत योगावरती स्नान करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्नान करा. यामुळे काय होतं तर आपल्यामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती दूर होते. तुम्ही दररोज सूर्यदेवाची पूजा करत असाल तर अतिशय उत्तम, कारण सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुख, शांती, समृद्धी, यश, मान, सन्मान, कीर्ती सगळं काही मिळत असतं. त्यामुळे सूर्यदेवाची दररोज तुम्ही पूजा करत चला. पण नसाल करत तर गुरुपुष्यामृत योगावरती तरी आवर्जून सूर्यदेवांची पूजा करा. सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाका, कुंकू टाका, अक्षता टाका, एक लाल कलरचं फूल आणि जमलं तर गुळाचा एखादा खडा. असं करून तुम्हाला सूर्याकडे तुमच्या दोन्ही हातामध्ये हा तांब्या घ्यायचा आहे आणि सूर्याच्या दिशेने तुम्हाला मुख करून ओम घृणी सूर्याय नमः असा मंत्र म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. हे पाणी तुमच्या पायावर उडणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर तुम्ही नमस्कार करा. ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणत तुम्ही स्वतःभोवती 7 प्रदक्षिणा घाला. ही झाली सूर्यदेवांची पूजा. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही पूजा दररोज करायला हवी. एका पेल्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि एका फुलाने हे जे पाणी आहे ते घरात संपूर्ण ठिकाणी शिंपडा, घराच्या बाहेर शिंपडा. यामुळे घरातील सगळी नकारात्मक शक्ती, वाईट इडापिडा काही असेल तर ते दूर निघून जातं. तुळशीचीही तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे. एका तांब्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून तुम्ही तुळशी मातेला अर्घ्य द्या. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतात. हे जे उपाय आहेत ना ते तुम्ही दर गुरुवारी सुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुळशीला 1 किंवा 2 चमचे कच्चं दूध अर्पण करा. यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी, पैशाच्या ज्या काही समस्या तुम्हाला भेडसावत असतील त्या दूर होतात. तुळशीला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करा. धूपदीप अगरबत्ती ओवाळा. त्याचप्रमाणे तुम्ही तुळशीला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घाला आणि या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. अशा प्रकारे तुळशीची पूजा करून मनोभावे तिला नमस्कार करून कुठलीही प्रार्थना केली तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते. एका वाटीमध्ये तूप घ्या, त्यामध्ये थोडीशी हळद आणि कुंकू टाकून याने चांगली पेस्ट बनवून तुम्हाला तुळशीच्या पुढे याचं स्वस्तिक काढायचं आहे. तुम्ही दोन्ही मुख्य दरवाजावरती सुद्धा स्वस्तिक काढा. त्याचप्रमाणे तुम्ही देवघरामध्येही काढू शकता. गॅसवरती, त्याचप्रमाणे शेगडीवरती, आपल्या किचनच्या वरती ज्या फरशा असतात त्याच्यावरती तुम्ही स्वस्तिक काढून पूजा करायची आहे.
या दिवशी आपल्याला गॅसची, शेगडीची, ओट्याचीही पूजा करायची आहे, कारण तिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो. असं केल्याने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि आपल्या घरामध्ये कधी कोणी उपाशी राहत नाही. ही सुद्धा एक प्रभावी सेवा आहे जी की तुम्ही केली पाहिजे. पुरुषामृत योगावरती आपल्या देवघरामध्ये आपल्याला तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये तुम्हाला लाल वात ठेवायचे आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे. लाल वात तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकान जे असतं साहित्य भेटतं त्या शॉपमध्ये मिळून जाईल, किंवा मग तुम्ही कलावासुद्धा यूज करू शकता. पण नाहीच तुम्हाला मिळालं तर कापसाची वात घ्या, ती कुंकवामध्ये बुडवून तुम्ही ती प्रज्वलित करा. पण शक्यतो तुम्ही कलावा किंवा ती लाल वात आणण्याचा प्रयत्न करा. यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये तिचा वास कायम राहतो. गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरामध्ये असणाऱ्या श्रीयंत्राचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही पाणी, दूध, दही, तूप, साखर अशा पद्धतीनेही करू शकता, किंवा पंचामृत तयार करून त्यानेही करू शकता. हा अभिषेक करत असताना तुम्हाला महालक्ष्मी मातेचा कोणताही एखाद्या मंत्राचा जप करायचा आहे, जसं की ओम श्री महालक्ष्मी देवे नमः असं म्हणत तुम्ही श्रीयंत्रावरती अभिषेक करा. शुद्ध पाण्यानेही तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पुसून तुम्ही त्याची स्थापना करा. त्यानंतर आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्ताचा पाठ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एकदा हात जोडून फलश्रुती पठण करायचे आहे. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, कमलात्मक मंत्र 16 वेळा, नवार्णव मंत्र 16 वेळा अशा प्रकारे तुम्हाला म्हणायचं आहे. आणि तुमची इच्छा असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ म्हणजेच 108 वेळा तुम्ही जप करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करण्यापूर्वी तुमची काही इच्छा असेल तर ती बोलून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन केल्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न राहते. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य राहतं. त्यामुळे कुंकुमार्चन करणं गरजेचं आहे. कुंकुमार्चन कसं करावं यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, ती पाहून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जर गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही आवर्जून कुंकुमार्चन केलं तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतात. आपल्या ज्या काही अडचणी आहेत, आर्थिक अडचणी असो, सांसारिक अडचणी असो, त्या सगळ्या दूर करतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात. गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला नित्य देवपूजाही करायची आहे. गुरुवार आहे त्यामुळे स्वामींची सेवाही करायची आहे, स्वामींचा अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती विष्णू सहस्त्रनामचं पठण केल्याने भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा आपल्याला लाभत असते. गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला देवांसाठी काहीतरी गोडाधोडाचं बनवायचं आहे. या दिवशी तुम्ही पांढरी मिठाई किंवा पिवळा एखादा पदार्थ अर्पण करू शकता, जसं की बेसनाचे लाडू, रव्याचा शिरा असेल किंवा खीर असेल, असं काहीतरी गोडाचं तुम्ही बनवू शकता. किंवा अगदी तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी ते ग्रहण करतात देव. पण कसं असतं, या शुभतिथी कधीतरी येतात, त्यामुळे काहीतरी चांगला एखादा पदार्थ बनवून आपण देवांना अर्पण करायचा आहे. गुरुपुष्यामृत योगावरती गुरुवारही आहे. स्वामींचा अभिषेक करा, मूर्ती स्थापन करा, अष्टगंध स्वामींना लावा, अक्षता अर्पण करा, हिना अत्तर लावा, स्वामींना फुले अर्पण करा, धूपदीप अगरबत्ती ओवाळा, महाराजांची आरती करा. गुरुपुष्यामृत योगावरती श्री स्वामी चरित्र सारामृत हा अमृतासमान ग्रंथाचं 1 ते 21 अध्यायाचं तुम्ही पठण करा, तारक मंत्राचं पठण करा, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि या सर्व सेवा स्वामींना समर्पित करा. या सेवेतून तुम्ही काहीही मागू नका. गुरुपुष्यामृत योगावरती केलेल्या कुठल्याही सेवेचं 100% फळ तुम्हाला मिळत असतं. मग तुम्ही काही मागो अथवा न मागो, या सांगितलेल्या ज्या सेवा आहेत ना त्या नक्की करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सगळ्या सांसारिक अडचणी दूर होतील, आर्थिक अडचणी दूर होतील, पैशाच्या अडचणी दूर होतील, विष्णुदेव लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न राहतील. त्याचप्रमाणे स्वामींची विशेष कृपा तुम्हाला मिळेल, तुमचा गुरुग्रह मजबूत होईल आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.